1 2 3 ॲक्शन. 100 मिळालो. अनलॉक कर स्वप्नील. सकाळी 6:30ला निघायचं होतं. सगळं सामान ठेवलंय गाडीत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा व्लॉग आम्ही प्री वेडिंग शूटसाठी चाललोय. तर तुम्हाला दाखवणार आहे मुंबईमध्ये प्री वेडिंग कुठे कुठे जागा आहे, काय काय करू शकतो. तर हा डेली व्लॉग टाइप असणार है. तो जो भी हम लोग प्री वेडिंग में करेंगे वो सब आज दिखाएंगे आप लोगों को. तो देखो और एंजॉय करो. यस. दुबईवरून निघालो आम्ही मुंबईला जायला. बघू शकता पाऊस पडतोय. सकाळपासून पाऊस पडतोय. सकाळपासून नाही, उद्यापासून. काल परवापासून. काल उद्यापासून काय फ्युचर मध्ये नाही का. कालपासून पाऊस भरपूर पडतोय. आम्ही कालच विचार केलेला की पोस्टपोन करूया शूट, पण तर सकाळी पाऊस नव्हता. तर सकाळी स्वप्नीलशी बोललो मी की चल जाऊन बघू, जेवढं शूट भेटेल पावसामध्ये अजून काहीतरी करता येईल नवीन. तर याला घेतला आम्ही छत्री पकडायला आज. आमचा एडिटर. क्लायंटला 7 वाजताचा टायमिंग दिलेला आहे आणि आम्ही आता 7 वाजता एअरपोर्टून निघालोय. ते होतं काय कधी कधी होतं. ते सगळं नाही बोलत. हे बॉय. पाऊस तर भरपूर पडतोय. बघूया आता थांबेल की नाही. तर सकाळचा टाइम आहे तर मला 20 मिनिट दाखवतोय. वडाळा आम्ही फ्रीवेला आहे. आता फ्रीवेवरनं चाललं. हे जर दुपारी वगैरे आलं तर 2 तास लागतात यायला. आणि आता सकाळी कोण नसतं, पूर्ण रस्ता खाली आहे. त्यामुळे अर्ध्या तासात पोहोचून जाऊ दुबईवरनं. देशाची गाडी, देशाची वॉशिंग मशीन एक नंबर क्लायमेट झालं. एक नंबर खतरनाक क्लायमेट झालंय. हाँ सब 100 भी डालो. ओ भाई नाश्ता फर्स्ट. तो क्या नाचो मैं. जबरदस्त है दोस्तों. एक नंबर. बेस्ट. ईस्टर्न एक्सप्रेसवे उतरल्यावरती गेटवेकडे जाताना मॉर्निंग लायन गेट वगैरे लागतं ना, त्याच्या अपोजिटला जा. आणि बेस्ट आहे भाई एकदम. पाऊस तर उघडला. आता बघू, करूया शूट. क्लायंट पण आलेत, जस्ट आलेत. असं नाही की आम्ही लेट पोचलो वगैरे. आम्हाला माहिती होतं क्लायंट लेटच पोचणार, म्हणून आम्ही बरोबर नाश्ता वगैरे करून आलो. तर काही शूट चालू केलं आता आम्ही. पाऊस पण नाही पडत आहे. क्लायमेट पण एकदम मस्त भेटलं आहे. फक्त थोडीशी गर्दी आहे आणि असणारच, कारण सॅटर्डे आज. मी मला दाखवतो. 1 hour later. आता 9 वाजलेत. इकडचं शूट झालं आहे ऑलमोस्ट आमचं. तरी स्वप्नील घेतं अजून एकदम. आणि एकदम बेस्ट क्लायमेट भेटलं शूट करायला. असं क्लायमेट असेल ना
एक नंबर होतं शूट. तर इकडचं शूट आता आमचं झालेलं आहे आणि कपल स्वप्नील आणि तरुण आता हे ट्रेनने चाललेत आणि मी एकटा कार घेऊन चाललो आहे आणि मी आता जाणार आहे याला दादर स्टेशन फुल मार्केटला. निघतोय मी आता. कॅमेरा देतो स्वप्नीलकडे, ते डायरेक्ट मला तिकडे भेटणार. मग त्या कोस्टल मार्गे येतो दादरला लय उलट पडत काय. परीच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे आज, तिकडे गेलो. हाय गाईज. चर्चगेट स्टेशन. चर्चगेट. यांना चर्चगेट स्टेशनला सोडणार आहे आम्ही. चर्चगेटवरनं ते लोक जाणार दादरला. तर ट्रेनमध्ये पण थोडंफार शूट करणार आहेत. ट्रेनमध्ये शूट करून मग दादर फुल मार्केटला शूट करणार आहे पुढचं. आणि मी जाणार एकटा गाडी घेऊन दादरला आरामात. तर मित्रांनो आता मी निघालो चर्चगेट स्टेशनवरनं. मरीन लाईन्स मागे वानखेडे स्टेडियम आहे. सिग्नल लागलाय. मुंबईत आलं तर सिग्नल पाळावेच लागते आणि पाळलेच पाहिजेत. असं जास्त बेटर वाटलं असतं. तो हेड माउंट लागेल त्यासाठी किंवा हा वाला व्ह्यू. ठीक आहे, आपण हातात पकडलं. अजून एक सामान घ्यायचंय हळूहळू. गाडी हळूच चालवतो, तुम्हाला मरीनचा व्ह्यू दाखवतो. सोलो ट्रिप करायला मजा येते. सोलो गाडी एकटाच. आणि आपलं पुढे जाऊन ब्लॉगमध्ये येणारच सोलो ट्रिप. पण जाणार आहोत लांब इकडे तिकडे फिरायला. जर कोणी सोबत असेल तर ठीक, नाहीतर एकटा निघणार. कारण हे ब्लॉग्स आता कंटिन्यू करायचे आहेत. तर दर आठवड्याला काही ना काही येत राहील. आणि हा एक कोस्टल रोड. जबरदस्त रोड आहे. इंडियातला पहिला रोड आहे. इंडियामधला पहिला बरोबर. इंडियाज लॉंगेस्ट कोस्टल रोड. आणि हा मी पण फर्स्ट टाइमच जातो यात. एक्सपिरियन्स मिस केलं स्वप्नीलने आणि तरुणने. 60ची स्पीड लिमिट आहे. ओ भाई कडक. एक नंबर वाटतं, एक नंबर. जेव्हा येणार ना हा व्लॉग मजा येईल. कारण हा डेली व्लॉग मी पहिल्यांदा करतोय. फिरायला गेलं तर ठीक आहे की तिकडे लोकेशन असतात, आजूबाजूला दाखवता येतं. आणि मुंबईमध्ये राहूनच मुंबईतलं व्लॉग शूट करणं. आता असे व्लॉग अजून टाकत जाईल जसं असं शूटला जाऊ इकडे तिकडे. तर आता आपण निघालो आहे कोस्टल रोडच्या बाहेर. तर तुम्ही इकडे बघू शकता वर्ली दिसतंय. काय व्ह्यू आहे. काय रस्ते झालेत, एक नंबर रस्ते झालेत, एक नंबर. वाटणारच नाही पण मुंबईमध्ये खरं सांगते. मुंबई फुल टोटली चेंज झाले, टोटली चेंज. रस्ते बघू शकता तुम्ही, मोठे मोठे रस्ते. हा व्ह्यू कसा वाटतंय. हेड माउंट आहे वाटतं आपल्याकडे. घरी एकदा चेक करावं लागेल. मस्त वाटतं. थारला आपला एक नंबर वाटेल. लेट्स सी. टोल आहे वाटतं. अरे खतरी व्ह्यू आहे, खतरी. एक नंबर.
ब्लॉगच्या नादात आपण रस्ता चुकलोय. भाई साहब, आय थिंक वर्ली सीफेसला चाललंय का भाई. हजाली बघू शकता तुम्ही साईडला, दिसणार नाही, वाईड आहे. हा बाप दिसतंय यार ब्रिजवरनं, एक नंबर वाटतंय. मी फर्स्ट टाइम आलं आणि सीलिंग वरनं तर गेलो आपण भरपूर वेळा, पण या कोस्टल रोड वरनं फर्स्ट टाइम चाललोय. मस्त बांधलं यार, एक नंबर बांधलं. हा इकडे ड्रोन फ्लाय करायला भेटलं पाहिजे, ते पण ट्राय करूया आपण पुढे जाऊन. जर आलं इकडे आजूबाजूला शूट तर एक फ्लाय करून याचा व्ह्यू घेऊ, एकदम बाप व्ह्यू आहे. हा एक व्ह्यू बघा, हा कडक वाटतं, जबरदस्त वाटतं व्ह्यू, जबरदस्त. आपण मागवलं, ऑर्डर केलेत 1-2 माउंट, 2 माउंट ऑर्डर केलेत मी कार ब्लॉगिंगसाठी. ते आता डिलिव्हर होतील उद्या ना ते परवा. आता कुठे दाखवत आहे? आपण नवीन नवीन अँगल चेक करूया. एक जर आपल्याकडे चेस्ट माउंट असतं तर असं काय व्ही आलं असतं. कारमध्ये सगळे चेस्ट माउंट, हेड माउंट लावून बसण्यात काय अर्थ नाही, पण ठीक आहे, एक वेगवेगळे व्ह्यू बघायला भेटतील, वेगवेगळे अँगल बघायला भेटतील, वेगवेगळे ट्राय करत राहू आपण. माझा विचार आहे की थारला बोनटला पण एक मी माउंट करतो. वर्लीला गाडी टाकली, तो डायरेक्ट दादरला निघतो वाटतं. सावधा, सिमिलर टाइम दाखवत आहे. आणि तर आता आपण आलेलो आहे वर्लीमध्ये, वर्ली कोलीवाडा. किया ऐसा क्यों किया? मध्येच ब्रेक दाबला ना, इंडिकेटर ना काय. ऐन टायमाला इंडिकेटर दिलाय बाईने. लेडीज होती वाटतं म्हणूनच. ही पण मस्त गाडी, आप गाडी. थारला मिस करतो मी आज. थार आणली असती ना भाई, कोस्टल रोडला मजा आली असती. पण ठीक आहे, ही पण मस्त आहे, पेट्रोल आहे, पळते. दादर स्टेशनच्या इकडे आलो मी आता. गाडी लावायला जागा बघतोय. पी पार्कमध्येच गाडी लावतो, म्हणजे काय टेन्शन नाही राहणार. फाईन पडायचं टेन्शन नाही, काय नाही काय. जागा शोधूया. तर फायनली मी आता पोहोचलोय माटुंग्याला, आणि हे लोक पण पोहोचलेत ट्रेनने. ते लवकर पोहोचले, मला थोडं ट्रॅफिक लागलेलं मध्ये, आणि ट्रॅफिकमध्ये कसं शूट पण नाही करू शकत, आणि गोप्रो कसं पकडणार. माउंट नाही आणलं ना. मशरामध्ये गेलेत ते लोक. ते तिकडे नवीनवाले आहे आणि हे जुनंवाले आहे, म्हणजे असे त्यांचे 2 ब्रांच आहेत. माटुंग्याला फुल मार्केटमध्ये शूट करतो. स्टेशनच्या त्या साईडला शूट करणार होतं, पण आम्हाला तिकडे बंद केलं आता सध्या, आणि पोलिसांनी पूर्ण तिकडचे फेरीवाले वगैरे उचललेत. तर इकडे आलो आम्ही माटुंग्याला. सकाळी यायचं होतं. सुबह आते तो गाइस शायद हमको मिल जाता. पहिला स्टार्टिंगचा एक सिक्वेन्स भेटला तोच चांगला भेटला.
फायनली तर आमचं शूट झालेलं आहे. आता वाजलेत 12. आता आम्ही चाललो घरी. क्लायंटचे फुलं टाकलेत भावाने आपल्या. नाही भावासाठी फुल दिले क्लायंटने वहिनीला द्यायला. वहिनीला द्यायला, पण वहिनी अजून आली नाही. खाली पडलेली उचलते वहिनीसाठी, फक्त वहिनीसाठी. तुझ्यासाठी. ए स्वप्नील, त्यांना रिटर्न दे फुलं. मग ते दे. हा इकडे भारी बनवून गेला एकदम. जाऊन चिपकवशील. नाही रे, मी त्याला पहिलाच बोललो. काय रे, आता आम्ही निघालो दादरवरून. दादरवरनं. कॅमेरा पॅक करतो. अरे सिग्नल पे दिसते हो, मी कॅमेरा पॅक करतो. सगळं घेतलं का भाई? समजा ना क्या छोटा ना. हाँ ए क्या लेने जा रहा है? फूल घ्यायला चाललाय भाऊ. काळ्या त्याच्या काळीसाठी फुल घ्यायला चाललाय. ब्लॅक फूल. गुलाब का फूल कभी मत भूल. गेलाय. ब्लॅक रोज घ्यायला गेलाय. ब्लॅक रोज. जाऊ दे, काळा असला तरी आपला आहे तो. दोस्तों, तरुण को स्कीम दिया वो लोग ने. दिखा 50 का चिपका के दिया है, लेकिन अपने को उधर कैसे 50 रुपए का. देखो आधा घंटा हुआ है गया भाई लाने. नहीं ज्यादा भी है और अच्छा है मतलब. लेकिन ये fresh उसमें है. गिर जाएगा भाई, बास नहीं लेने कैसा. तेरे को खुशबू तेरे को समझ में नहीं आता तो लेने मत जाया कर भाई. तरुण खाता पकड़. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मी पॅकअप करत आहे. शुभम मावळे पॅकअप. पॅकअप व्लॉग. इसका डिक्की बहुत बड़ा है. स्वप्निल का डिक्की बहुत बड़ा है. ये पानी चाहिए तो ले लागे. ये देखो. कुछ नहीं करना है. छाता रख. इसका डिक्की ऐसे में बड़ा है और अपना थार का ऐसे में बड़ा है. चालू दे. तो दोस्तों अभी मैं गाड़ी चला रहा हूँ. सी टाइप चाहिए. मेरे दो भाई देखो कैसे सेट के जैसे बैठे हैं. देख सेट देखो कैसा बैठे मैं तो हैं. मेन सेट है. शेट का बड़ा पेट. सेट का डिक्की बहुत बड़ा है ना. जिसका समझ रहे हो ना. शिवे नका देऊ रे ब्लॉग मध्ये भावा. हे आपला ब्लॉग आपल्या घरातले बघतात. सगळे मराठी माणसं बघतात आपली. देव बघतात. हा देव बघतात. आपला भक्ती भावांचा ब्लॉग आहे. जे बघतात ते पण शिवी देतात. पण आपला गोप्रोचा माउंट आहे ना तेव्हा प्रॉपर इकडे सेट होईल. येड्या माउंट. माउंट रे माउंट. स्वप्नील मी तेच बोललेलो. इथं पण सेमच मंदिर आहे. भारी आहे रे. इथे मी वेडिंग केलंय भावा. क्या लगा है इधर ना पूरा. भावा इसमें नहीं किया. अरे इसमें किया है. मैं ओलर वाले का शूट किया है. हा, और- किया. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि पुढचा ब्लॉग कशावरती करू, की डेली ब्लॉग चालू करू की काय करू. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मग तसं आम्ही करू. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या टाकलेल्या ब्लॉगवरती लाईक करा. कमेंट करा. बाय बाय.